बातमीपत्रामध्ये। बातमी आहे मवियाच्या बैठकीसंदर्भातली। महाविकास आघाडीच्या आमदारांची आज एकत्रित बैठक पार पडली व या बैठकीमध्ये मवियाचे विधान आणि विधान परिषदेतील मिळून फक्त 37 आमदार उपस्थित होते, तर 23 आमदारांची या संपूर्ण बैठकीला गैरहजेरी होती। शरद पवार, जयंत पाटील वैयक्तिक कारणांमुळे गैरहजर असल्याची माहिती मिळाली, तर नाना पटोले, वडेट्टीवार, विश्वजित कदम, अमित देशमुख, रोहित पवार, अभिजित पाटील, संदीप क्षीरसागर, जयंत पाटील या बैठकीला अनुपस्थित होते। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे सुनील राऊत, गजानन लवटे, बाबाजी काळे, राहुल पाटील आणि संजय देरकर हे जे आमदार आहेत ते गैरहजर होते। ठाकरेंच्या आमदारांनी गैरहजेरीचं कारण सांगितल्याची देखील माहिती मिळते। तर मवियाच्या बैठकीला 59 आमदारांपैकी केवळ 37 आमदारच उपस्थित होते। विधानसभा विधान परिषदेचे मिळून बैठकीला 37 आमदार हजर होते, तर 23 आमदार गैरहजर होते अशी माहिती मिळते। नाना पटोले, विश्वजित कदम, अमित देशमुख बैठकीला उपस्थित नव्हते। जयंत पाटील, रोहित पवार, अभिजित पाटील, संदीप क्षीरसागरही बैठकीला उपस्थित नव्हते। ठाकरेंच्या शिवसेनेचे सुनील राऊत, गजानन लवटे, बाबाजी काळे, राहुल पाटील, संजय देरकर हे देखील या बैठकीला उपस्थित नव्हते। तर मतदारसंघातील बैठकींमुळे गैरहजर राहिल्याचं सुनील राऊतांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। तर मुंबईत अंबादास दानवेंच्या घरी जेवणाचा कार्यक्रम असल्यानं अनुपस्थित होतो असं संजय देरकर यांनी सांगितलेलं आहे। तर अंबादास दानवे मवियाच्या बैठकीला उपस्थित होते अशी देखील माहिती मिळते। तर राहुल पाटील सध्या नॉट रिचेबल आहेत। बाबाजी काळे पंढरपुरातील धर्मशाळेच्या कार्यक्रमात होते अशी देखील माहिती मिळते। वैयक्तिक कारणामुळे गैरहजर राहिल्याचं गजानन लवटे यांनी सांगितलं।